कोमजत नाही तर आपल्या हंगामामध्ये फळ लावणाऱ्या झाडासारखं कोणाला होणार. आणि जे काय हाती घेऊ प्रभू ते सिद्धीत जाणार असतो. वचन पाठवून रोगी व्यक्तीला निरोगी करणार. मला ब्लेस करत असतो त्याच्या वचनाच्या द्वारे येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती जण आनंदी प्रेम. हालेलुया. नेहमी आनंद करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. काय करायचं आहे? काय करायचं आहे? काय करायचं आहे? आनंद करणं खूप गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो की आनंद हे जे आहे ते परमेश्वराचं काय तुम्हाला माहिती आहे ताकद आहे ती परमेश्वराची. काय ती आनंद काय परमेश्वराची जेव्हा तुम्ही आनंद करताना परमेश्वराचं सामर्थ्य त्या जागेमध्ये उतरायला लागतं. आणि जिथं तुम्ही दुःख करता जिथं आक्रोश करता तिथं तुम्हाला माहितीये तुमच्या जीवनामधून ब्लेसिंग्स निघून जायला लागतात. हालेलुया. आज जे वचन तुम्ही बघणार आहेत ना खूप अद्भुत वचन आहे. मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला आल्याबरोबर काय म्हटलं आपला जो परमेश्वर आहे ना तो कसा परमेश्वर आहे? जिवंत परमेश्वर. कसा परमेश्वर आहे? कसा परमेश्वर आहे? जे जिवंत परमेश्वर आहे तुम्ही ज्यावेळेस ते जिवंत परमेश्वराला जुडल्या जाता तुमच्यामध्ये सुद्धा काय लागतं तुम्हाला माहितीये? जीवन यायला. काय लागतं? काय लागतं? बघा एक जस्ट इमॅजिन करा एखाद्या घरामध्ये एका बाळाचा काय झालाय जन्म झाला. एखाद्या लेकराचा काय झालाय त्या घरामध्ये खूप मोठा काय राहील? काय राहील त्या घरामध्ये? अरे लेकरू म्हणजे बाळ जन्माला आलंय पूर्ण घरामधलं वातावरण जे राहील एकदम काय राहील? बदललेलं. हालेलुया. आणि तेच जर वातावरण तुम्ही दुसरीकडे बघितलं तर एका ठिकाणी काय झालेली डेथ झालेली मरण एखाद्या व्यक्तीचं चांगल्या कर्त्या माणसाचं घरामध्ये काय झालंय? मृत्यू झाला. काय झालंय? तिथं काय राहणार? एकदम शांत. तिथं काय राहणार आहे? आणि एकदम सगळ्या होप सगळ्या आशा सगळ्या गोष्टी एकदम काय झालेल्या राहतील? डेड झालेल्या राहतील. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय ज्यावेळेस तुम्ही एका जिवंत परमेश्वराकडे आलात आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जिवंत परमेश्वराला जुडलेले आहात तर तुमच्यामध्ये तो जीवन ते आनंद ते सगळे ब्लेसिंग्स तुमच्यामध्ये काय होणार आहे? जुडल्या जाणार. हालेलुया. हालेलुया. आणि जर तुम्ही एखाद्या डेथ गोष्टीकडे म्हणजे मरणाच्या गोष्टीकडे पापाकडे जाते तुम्ही मरणाकडे अट्रॅक्ट होते तुम्ही त्या गोष्टींकडे जास्त अट्रॅक्ट होते तुमच्यामध्ये काय राज्य करणार तुम्हाला माहिती? काय राज्य करणार आहे? काय राज्य करणार आहे? हालेलुया. मी तुम्हाला सांगतो विदाउट जीसस म्हणजे येशू ख्रिस्ताच्या विरहित जीवन नाही. काय नाहीये? येशू जर नाहीये ना तर काय नाहीये? काय नाहीये? येशू आहे तिथे जीवन. तिथं काय आहे? हालेलुया. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा तुम्ही ज्या चर्चला जॉईन होता तुम्ही ज्या पास्टरला जॉईन होता तुम्ही ज्या मेंटरला जॉईन होता तुम्ही ज्या ज्या गोष्टीला जॉईन होताय एखाद्या जिवंत चर्चला तुम्ही जॉईन होणार आहेत तर तुमच्यामध्ये पण काय नाही तुम्हाला माहितीये त्या चर्च मध्ये त्या जिवंत चर्च मध्ये ज्या ब्लेसिंग्स आहेत त्या ब्लेसिंग्स तुमच्या जीवनामध्ये ओपन. हालेलुया. 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 तुम्हाला माहितीये तुम्ही आणि मी आपण सगळे अनमॉइंटिंगला कॅरी करणारे लोक. कशाला कॅरी करणारे? कशाला कॅरी करणारे? अभिषेकाला वाहून घेऊन जाणारे लोक. काय करणारे लोक आहेत? काय करणारे लोक आहेत? अजून तुम्हाला वर्ड सांगत आहे मी तुम्ही अभिषेकाला वाहून घेऊन जाणारे लोक आहे. तुम्हाला खूप सिंपल वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो खूप मोठी गोष्ट आहे. हालेलुया. हे खूप काय आहे? मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण मागच्या काही आठवड्यापूर्वी एक वचन मी तुम्हाला एक बोललो होतो काय की तुम्ही परमेश्वराकडे काय मागत आहे? 10,000 मागत आहे. किती मागत आहे? किती मागत आहे? देवाला बोलत आहे तुम्ही की देवा मला 10,000 रुपयाची गरज आहे. प्रार्थना करत आहे सपोज तुम्ही देवाला मागत आहे देवा मला 10,000 ची गरज आहे. आपण ते वचन बघितलं होतं. काय वचन बघितलं होतं की परमेश्वर काय करतो जी शुष्क भूमी कोणती भूमी एकदम रखरखीत भूमी आपण यशाचं पुस्तक वाचलं होतं. यशाच्या पुस्तकामधलं 44व्या अध्यायामधून ते वचन बघितलं. त्याच्यामध्ये काय दिलं होतं की जी शुष्क भूमी आहे त्याच्यावर मी काय होतील म्हणे
जलधारा. काय होणार आहे म्हणे मी? काय होणार आहे? म्हणजे तुम्ही परमेश्वराकडे आलात, तुम्ही परमेश्वराकडे छोट्या गोष्टीची अपेक्षा करते. कोणत्या गोष्टीची? म्हणजे आपण या जगाचे पिता असून, आपण एकदम चुकीचे बाप असून, आपण पापातले बाप असून, आपण आपल्या लेकरांना चांगल्या वस्तू देणं काय करतो आपल्याला समजतं. म्हणजे आपण पापी असून, किती एखादा माणूस पापी असला, व्यभिचार करणारा असला, दारू पिणारा असला, चुकीच्या गोष्टी करणारा असला, तो सुद्धा त्याच्या लेकरावर प्रेम करतो आणि त्याच्या लेकराला पाहिजे त्या गोष्टी तो काय करतो त्याला. हालेलुया. काय होतं की आपण चुकीचे असून, म्हणजे हम बुरे होके हमारे बच्चों को अच्छे वस्तू देना क्या करते, जे आपण पापी असून आपण आपल्या लेकरावर प्रेम करतो आणि त्यांना चांगल्या गोष्टी द्यायला काय करतो आपल्याला समजतो. तो आपला कोण आहे? स्वर्गीय. तो कोण आहे आपला? तर तो आपल्याला विशेष करून ज्या पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी देण्यासाठी तो काय. हालेलुया. वचन मी तुम्हाला एकदा प्रीच केलं होतं, एकदा सांगितलं होतं त्याच्या मागच्या आठवड्यात. हालेलुया. आता मी तुम्हाला काय सांगतो, मग त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे गरज मागत आहे, प्रभू मला 10,000ची गरज आहे. कितीची गरज आहे? आणि तो तुम्हाला किती द्यायला तयार आहे? किती द्यायला तयार आहे? मी काहीतरी एक शब्द सांगितला होता, किती द्यायला तयार आहे? तुम्ही त्याला 10,000 मागत आहे, तो किती द्यायला तयार तुम्हाला? तुमचं लक्षच नाही वचनामध्ये. हालेलुया. आठवा किती द्यायला सांगितलं आहे? देवाने तुम्हाला गरज होती कितीची? 10. तुम्ही देवाकडे किती मागत होते? आणि अचानक तुमच्या अकाउंटला किती आले? 1 सिया. किती आले? 1 करोड रुपये. किती आले? काय होईल तुमची इमॅजिनेशन? काय होईल तुमचं माइंड स्थिर राहील का? तुम्ही देवाकडे किती मागत होते? किती मागत होते? किती मागत होते? आणि देवाने तुम्हाला किती दिले? किती दिले? 1 करोड. किती शून्य माहिती आपल्याला? किती दिले? 1 करोड. किती दिले? 1 करोड. तुम्ही एक्साइटेड नाही झाला, तुम्हाला नाही भेटू शकणार. जे लोक एक्साइटेड त्यांनाच भेटणार. हालेलुया. कधी इमॅजिन केलं भेटतील म्हणून? केले कधी इमॅजिन 1 करोड भेटतील म्हणून? किती जण विश्वास करतात बरं भेटतील म्हणून 1 करोड? बायबल मध्ये काय सांगितलंय? मनुष्याला असंभव आहे. ते कोणाला संभव आहे? कोणाला संभव आहे? तुम्ही नाही केलं, तुम्ही रिसीव्ह नाही केली ती गोष्ट, म्हणून तुम्हाला प्राप्त नाही झाला. मी रिसीव्ह केली म्हणून मला प्राप्त झाली. हालेलुया. माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही जर देवाकडे ज्यावेळेस आपण इथं वचन, तुम्ही या कुलपीठवरून वचन ऐकत आहे ना, ज्यावेळेस हे वचन ज्यावेळेस बोलत आहे, प्रॉफिटिक वर्ड मी तुम्हाला बोलत आहे, आणि जर तुम्ही विश्वासाने रिसीव्ह करणार आहे तर ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, मी 2 महिन्यापूर्वी बिझनेस स्टार्ट केला. बिझनेस स्टार्ट करण्याचा काहीच प्लॅन नव्हता. मला परमेश्वराच्या आत्म्याने सुचवलं आणि मी त्या पद्धतीने बिझनेस स्टार्ट केला. मी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काहीच इन्व्हेस्टमेंट नाही केली. फक्त केली असेल कमीत कमी किती? फक्त 5,000 रुपये. किती इन्व्हेस्टमेंट केली? आणि मी माझा बिझनेस स्टार्ट केला परमेश्वराला विचारून. त्या बिझनेस साठी मी किती वर्ष प्रार्थना करतो तुम्हाला माहिती आहे? 1 वर्ष. किती वर्ष? 1 वर्ष. प्रभू मला बिझनेस करायचा, बिझनेस करायचा, बिझनेस करायचा, बिझनेस करायचा. तुम्हाला माहिती आहे त्या बिझनेसची आता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये नेट वर्थ जे ट्रान्झॅक्शन झालं असेल ते किती झालं तुम्हाला माहिती आहे? 1/2 करोड पर्यंत. कितीपर्यंत? 1/2 करोड पर्यंत. कितीपर्यंत? 1/2 करोड पर्यंत ट्रान्झॅक्शन झालंय त्या बिझनेसचं. आणि लवकरच येणाऱ्या दिवसामध्ये परत 1 करोड पर्यंत जाणार. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय, जे इथं वर्ड्स मला माहित पण नव्हते, परमेश्वर जे बोलत होता आणि मी ते विश्वासाने ग्रहण करत होतो, आणि ऍक्च्युअल मध्ये त्या गोष्टींना खरंच तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आणि मी आपण बघणार. विश्वासाने रिसीव्ह करणं खूप गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? मी विचार करत होतो, तेव्हा 1 करोड कसं काय येणार आहे? शक्य नाहीये. इथं बसलेले पण किती जण काय विचार करणार? 1 करोड येणं शक्य आहे का? त्या गोष्टीसाठी तयारी पण तेवढी तुम्हाला करावी. त्या गोष्टीसाठी काय? तुम्हाला जर कोणाला एखाद्याला व्यक्तीला तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवायचे, तुमच्या सेव्हिंग अकाउंटवर, त्याच्यावर एवढे पैसे तुम्ही घेऊ शकणार आहे का? नाही येऊ शकणार. मग तुम्हाला त्याची काय करावं लागेल?
तयारी पण मोठी करावी. तर तुमचे विजन मोठे, तुमचे दर्शन मोठे, तुमचे प्लॅन मोठे, तुमच्या गोष्टी मोठ्या आहे आणि परमेश्वर पण आपल्याला खूप जास्त देणारा मोठा असा परमेश्वर आहे. कसा परमेश्वर आहे? छोटा परमेश्वर नाहीये तो, एकदम असा कंजूस परमेश्वर नाहीये. तुम्ही ज्या देवाकडे आला तो एकदम साधारण परमेश्वर नाहीये. तो परमेश्वर लोकांच्या बुद्धीला हलवणारा परमेश्वर आहे. कशाला हलवणारा परमेश्वर आहे? तिथून माणसाची बुद्धी स्टॉप होती का, तिथून तो विचार करायला सुरुवात करतो. जिथून माणसाची बुद्धी काय होती? स्टॉप. आता काय स्टॉप, आता नाही होऊ शकत. तिथं माणसाला असं वाटतं का, तिथं तो परमेश्वर करायला सुरुवात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही अशा जिवंत परमेश्वराकडे आलात, अशा महान परमेश्वराकडे आलात, जो एवढा अद्भुत परमेश्वर आहे की जो तुम्हाला अद्भुत गोष्टी देण्यासाठी तयार. तुम्ही तयार चर्चमध्ये येते, संडेला येते, तुम्ही फक्त वचन ऐकत या कानाने, या कानाने सोडून देते, तुम्ही प्राप्त करणार. तुम्ही काय करणार नाही. पण जर तुम्ही विश्वास करणार, काय करणार आहे? हे प्रॉफेटिक वर्ड्स माझ्यासाठी, या गोष्टी माझ्यासाठी, बायबल मध्ये काय सांगितलं, जे कधी तुम्ही डोळ्याने बघितलं नाही, कानाने कधी काय केलं नाही, आणि जे कधी तुमच्या काय आलं नाही, अंतःकरणात, एवढ्या महान गोष्टी कोणी ठेवलेल्या? मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पिढीमध्ये आजपर्यंत कधी झालं नसेल एवढ्या महान गोष्टी तुम्ही करा. काय म्हटलं मी? तुमच्या पिढीमध्ये, कशामध्ये? तुमच्या पूर्ण होलमार्कच्या पिढीमध्ये कधीच अशा गोष्टी झाल्या नसतील ना, याच्यापेक्षा पण महान गोष्टी तुम्ही करणार आहे. हालेलुया. लक्षात ठेवा नेहमी, जे आतापर्यंत कोणी नाही केलं ना, ते तुम्ही करणार. ते काय करणार तुम्हाला माहितीये? तुमच्या जीवनामध्ये खूप महान ब्लेसिंग्स परमेश्वर पाठवणार. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही आनंदी नाही झाला, तुमची पिढी तुम्ही आनंदित नाही झाल्या या गोष्टीला ऐकून. हालेलुया. ते म्हणलं 10,000 तुम्ही मागता ते 1 करोड देणार, तेव्हा पण आनंदी नाही झाले. आता म्हणलं की तुमची जी पिढी नाही येणारी, म्हणजे तुमची पिढी जी आहे मागं कधीच नाही झालं, इथून पुढे तुम्ही त्या गोष्टी करणार आहे, तरी तुम्ही आनंदी नाही झाले. हालेलुया. तुमची इच्छाच नाही की आशीर्वादांना प्राप्त करण्याची, नाहीये काही इच्छा? हे चालू देत चालू द्यायचं का? जायचं कामाला, यायचं, महिनाभर काम करायचं, कष्ट करायचे, घरामध्ये यायचं, बघायचं अरे काहीच नाही, परत तेच आपले चालू. या जीवनासाठी परमेश्वर नाही निवडलं, या गोष्टीसाठी देवान तुम्हाला, मला, कोणालाही या गोष्टीसाठी परमेश्वराने नाही निवडलं. हालेलुया. तो जिवंत परमेश्वर आहे. कसा परमेश्वर आहे? कधीच वाटत नाही त्याचे लेकरं दुःखामध्ये राहावे, त्याला कधीच वाटत नाही त्याचे लेकरं त्रासामध्ये राहावे, त्याला कधीच वाटत नाही त्याचे लेकरं अडचणीमध्ये राहावे, त्याला कधीच वाटत नाही त्याचे लेकरं परेशानीमध्ये राहावे. कुठला बाप आपल्या लेकराला असं बघून खुश होईल का की माझं लेकरू आजारामध्ये, माझं लेकरू दुःखामध्ये, माझं लेकरू त्रासामध्ये, आणि ते लेकरू येतं दररोज, आणि दररोज बापा म्हणत असतं, पप्पा द्या, पप्पा द्या, पप्पा द्या, पप्पा द्या, पप्पा करा. जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही, करा. असं पण त्या बापाला वाटतं का? त्याला पाहिजे, बापाला माहिती, आपण त्याच्या त्या गोष्टी ओळखून त्याला त्याच्यापेक्षा जास्त देणार. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये खूप ब्लेसिंग्सला बघणार. तुमच्या जीवनात कशाला बघणार आहे? किती जणांना आशीर्वादित व्हायचं? मला एवढं पहिले एकदा ते कॉन्टली सांग, किती जणांना आशीर्वादित व्हायचं? आशीर्वादित व्हायचं ना सगळ्याला? काय व्हायचंय? आशीर्वाद पाहिजे ना सगळ्याला? पाहिजे ना? आता लक्ष द्या, आपण एक वचन करूया, पेत्राचे पहिले पत्र, याचा 2रा अध्याय, आणि आपण 9व्या वचनापासून वाचणार आहोत. पेत्राचे पहिले पत्र, याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन पासून आपण वाचणार आहोत. जर कोणाला सापडले असतील तर मोठ्याने वाचतील. पण तुम्ही तर निवडलेला अंश आहात, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, स्वतःचे देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.
हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया आता इथं मी नाही सांगत आहे, इथं बायबल सांगत आहे. पण तुम्ही तर निवडलेला कसा कसा निवडलेला तुम्हाला आणि मला परमेश्वराने काय केलंय निवडलेलं आहे. फक्त निवडलेला काय तुम्हाला माहिती काय सांगितलंय निवडलेला म्हणून नाही लिहिलंय निवडलेला वंश आहे. तुम्ही कोण आहेत निवडलेला वंश तुमची जी जनरेशन आहे तुमचा जो वंश आहे तो कोणी निवडला तुम्हाला माहिती आहे कोणी निवडलेला आहे परमेश्वर बोला मी माझा वंश परमेश्वराने निवडलेला आहे. निवडलेला आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया पुढे काय सांगितलंय राजकीय याजकगण कोणते राजकीय याजक राजकीय याजकगण म्हणजे रॉयल प्रिस्ट म्हणजे काय सांगितलं इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणता रॉयल प्रिस्ट म्हणजे काय ज्याचा एक वेगळ्या प्रकारचा एकदम रॉयल आहेत एकदम किंग सारखे राजा सारखे आहेत असे राजकीय तुम्ही काय आहेत याजकगण. हालेलुया. हालेलुया तुम्ही साधारण लोक नाही तुम्ही कोणते लोक नाहीये साधारण तुम्ही साधारण लोक नाहीये. म्हणून तुमच्या ज्या योजना आहेत तुमच्या ज्या इच्छा आहेत तुमचे जे विचार करण्याच्या गोष्टी आहेत त्या पण कशा नसल्या पाहिजेत एकदम साधारण. कशा नसल्या पाहिजे साधारण कशा नसल्या पाहिजे साधारण जर तुम्ही मोठ्या गोष्टींविषयी काय करणार आहेत विचार करणार आहेत कशा गोष्टीविषयी मोठ्या तर ते मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत. हालेलुया. खूप लोक काय विचार करतात ख्रिस्तामध्ये आलो तर आम्हाला येशू ख्रिस्ताला हेच आवडतं काय आपण कशामध्ये राहावं कशामध्ये राहावं जे आपलं छोटस घर आहे का त्याच्यामध्येच आपण राहावं त्याच्यातच खावं त्याच्यातच पिवं त्याच्यातच. हालेलुया. येशूला नाही वाटत काय म्हण येशूला काय वाटत नाही आपण खूप काय व्हावं खूप जास्त आशीर्वाद काय व्हावं आपण. तुम्हाला माहिती जर तुम्ही मागचा जर इतिहास बघितला सगळ्यात जास्त चॅरिटी म्हणजे काय तुम्हाला माहितीये सगळ्यात जास्त संस्थांना सगळ्यात जास्त सोशल कामामध्ये जर कोणी काम केलं असेल तर सगळ्यात जास्त कोणी केलं तुम्हाला माहितीये ख्रिस्ती लोक. कोणी केलेलं आहे ख्रिस्ती लोकांना परमेश्वराच्या लोकांना देवाने एवढं ब्लेस केलेलं आहे एवढं आशिषित केलेलं आहे एवढं आशीर्वादित केलेलं आहे की त्यांनी समाजामध्ये सगळ्यात जास्त सोशल काम करण्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचा वाटा असेल तर कोणाचा तुम्हाला माहिती आहे कोणाचा आहे सोशल कामामध्ये. ज्यावेळेस फ्लड येतो ज्यावेळेस वेगवेगळ्या अडचणी येतात ज्यावेळेस वेगळ्या गोष्टी येतात राष्ट्राच्या हितामध्ये उभा राहून राष्ट्राला सपोर्ट करण्यासाठी जर कोणी उभा राहत असेल तर कोण उभा राहतो तुम्हाला माहितीये विश्वासणारा परमेश्वराला जाणणारा. हालेलुया. फॉरेन कंट्री मध्ये जर बघितलं सगळ्यात जास्त चॅरिटी करण्यामध्ये सगळ्यात जास्त कोण पुढे असतं तुम्हाला माहितीये ख्रिस्ती लोक. हालेलुया. देवाची इच्छा आहे का तुम्ही गरिबीमध्ये राहो देवाची इच्छा आहे का तुम्ही अडचणीमध्ये राहो. हालेलुया. देवाने तुम्हाला यासाठी निवडलंय की तुमच्याकडे एवढ्या विपुलपणामध्ये गोष्टी असाव्या की तुमच्याकडे राहून तुमचं सरून तुम्ही इतरांना देणारे लोक. हालेलुया. तुमच्याकडे राहून तुमच्याकडे पूर्णपणे सगळ्या गोष्टीचा पुरवठा एवढा संपन्न रूप असावा की तुम्ही इतरांना देणारे लोक बना. हालेलुया. हालेलुया. पण आज परिस्थिती काय आहे? कोणाकडे नाही आज काय नाहीये कशामुळे नाहीये कारण आपले विचार काय आहेत एकदम विचार कशामुळे कमी आहेत आपले आपण आपल्या मनाचं काय केलेलं नाहीये नवीन काय केलेलं नाहीये कोणत्या गोष्टीमध्ये आपण आपल्या कोणत्या गोष्टीमध्ये पूर्वज काय करत होते छोट्याशा घरात होते छोटस शेती सांभाळत होते छोट्याशा कामामध्ये होते आणि आपण पण कुठं हे आपलं गाव आहे हे आपलं घर आहे आणि आपली शेती आपलं काय सांभाळायचंय याच्या बाहेर आपल्याला कुठं आपलं मन जे आहे ते जुन्या गोष्टींच्या पगड्यामध्ये तसंच फसून गेलेलं आहे आणि आपण कुठं राहिलेलो आहे तिथंच राहिलेलो आहे. म्हणून मी ज्यावेळेस म्हणलो तुम्हाला 10,000 मागत आहे आणि ते तुम्हाला किती देणार आहे 1 करोड किती देणार आहे 1 करोड. कोणालाच एक्साइटमेंट नव्हती कारण काय विचार करत होते 1 करोड कसे देणार आहे आपल्याकडे काय येणार आहे 5 लोक बोलताय म्हणून काय करताय. हालेलुया. 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 जर परमेश्वराकडे तुम्ही आलात ना
तुम्हाला 100 करोड देण्यासाठी सुद्धा तयार हालेलुया. तर तुम्हाला त्याच्यावर काय ठेवायचं आहे? विश्वास. काय ठेवायचं तुम्हाला? विश्वास. कारण तुम्ही त्याचे निवडलेले काय वंश, तुम्ही त्याचे निवडलेले काय वंश. तर तुम्हाला तुमच्या या गोष्टींमध्ये चालायचंय ना, या वंश मध्ये तुम्ही जे निवडलंय परमेश्वराने, हे जे राजकीय याजकगण बनवलं, तुम्हाला या 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 गोष्टींमध्ये चालायचंय ना, तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या विचारांना बदलणं खूप काय आहे. विचार कधी बदलणार तुम्हाला माहितीये? ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये पूर्णपणे वचनाला तुमच्यामध्ये घेणार आहे आणि वचन ज्यावेळेस तुमच्यामध्ये जाणार आहे, तुमच्या मनाचं पूर्णपणे ते काय करणार आहे? नवीनीकरण. काय करणार ते? सगळ्यात मोठं खोटं आहे, सगळ्यात मोठं खोटं आहे की तुमचं जीवन आहे स्ट्रगलचं जीवन राहणार आहे. कशात जीवन राहणार आहे? हे सगळ्यात मोठं खोटं आहे. सैतानाने माणसाच्या डोक्यामध्ये गोष्ट टाकलेली आहे. काय टाकलेली आहे? की माणसाचं जीवन फक्त काय आहे? संघर्षाचं जीवन आहे. कशाचं जीवन आहे? माणसाच्या जीवनामध्ये फक्त काय आहे? संघर्ष आहे. फक्त माणसाच्या जीवनामध्ये काय आहे? सगळ्यात मोठी खोटी गोष्ट आहे. हालेलुया. माणसाचं जीवन संघर्षासाठी नाही, माणसाचं जीवन आशीर्वादासाठी आहे. आणि परमेश्वराने एवढे आशीर्वाद ठेवलेले आहेत आपल्या जीवनामध्ये की आपण आशीर्वादित होऊन इतरांना आशीर्वादित करणार. हालेलुया. हालेलुया. जे तुम्ही बोलणार आहेत ना, आमचं जीवन संघर्षाचं आहे, आमचं जीवन अडचणीचं आहे, आमच्या जीवनाचा प्रवास खडतडीचा आहे, आमचं जीवन खूप कठीणाईचं आहे, तर तुम्ही त्याच गोष्टींना काय करणार आहे? त्याच गोष्टी तुम्ही काय करणार आहे? आमचं काय, आमच्या घरामध्ये खूप परेशानी आहे, आमच्या घरामध्ये खूप अडचणी आहे, आमच्या घरामध्ये लेकरं ऐकत नाही, आमच्या घरामध्ये भांडणं चालू आहे, आमचं घर काहीच बदलू शकत नाही. पास्टर म्हणतोय नाही तुमचं जीवन बदलणार आहे. नाही पास्टर, नाही बदलणार आमचं जीवन. आमचं जीवन असंच आहे. काय चालू आहे? रट्टा काय मारणं चालू आहे. आमचं जीवन काय आहे? नाहीच बदलणार कधीच पास्टर. आणि पास्टर बिचारा काय म्हणतोय? नाही नाही, परमेश्वर तुम्हाला बदलणार आहे. परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे? आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी बोलवले परमेश्वराने. मला सांगा, तुम्ही जो रट्टा मारत आहे ते खरं आहे की जो पास्टर परमेश्वरच्या वचनामधून बोलतोय ते खरं आहे? काय खरं आहे? वचन सांगतंय ना, वचन काय सांगतंय ते काय आहे? तुमचं मनच मानायला तयार नाहीये. वचनातून जे सांगितलं ते काय आहे? तुम्ही कशाकडे बघत आहे? फक्त तुमच्या कशाकडे बघत आहे? एकच अशी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये फिट झाली, बदलूच शकत नाही. काय होऊ शकत नाही? घर बदलणार, लेकरं बदलणार, घरातले लोक बदलणार, फायनान्स बदलणार नाही, परिस्थिती. का बरं? कारण की मन त्या गोष्टीनं काय केलेलं आहे? भरून गेलं. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये काय सांगितलंय? तुम्ही ज्या गोष्टींची घोषणा करणार आहे, डिक्लेरेशन करणार आहे, काय करणार तुम्ही डिक्लेरेशन करणार आहे, घोषणा करणार आहे, बोलत राहणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला काय होणार आहे? हालेलुया. म्हणून काय सांगितलंय? तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र आहे. कसं राष्ट्र आहे? तुम्ही पवित्र राष्ट्र म्हणजे एक असं राष्ट्र आहे, या राष्ट्रापेक्षा तुम्ही एकदम वेगळ्या. हालेलुया. जगातले लोक जसे आहेत तुम्ही त्यांच्यासारखे नाहीये. तुम्हाला देवाने जगातून निवडून काय केलेलं आहे? वेगळं केलेलं आहे आणि पवित्र ठरवलेलं आहे की तुमच्याकडे बघून ठरण्यात येणारे हे कोणाचे लोक आहेत? कोणाचे लोक आहेत? मला माहिती आहे, इस्रायल लोक मिसर मध्ये होते. कुठं होते? आणि परमेश्वर कोणाबरोबर होता? इस्रायल लोकांबरोबर. कोणाबरोबर होता? फक्त इस्रायल लोकांबरोबर परमेश्वर होता. म्हणून परमेश्वर इस्रायल लोकांना वाचवत होता आणि मिसर लोकांवर सगळे संकट, सगळ्या परेशान्या, सगळे श्राप कोणावर येत होते? मिसर लोकांवर. कोणावर येत होते? आणि इस्रायल लोकांना पुत्र सुद्धा भुंकत नव्हतं. काय भुंकत नव्हतं? सगळे श्राप कोणावर येणं सुरू होतं? मिसर. कोणावर चालू होते? परमेश्वराने इस्रायल लोकांना एका लहान बाळावर जसं कडावर घेऊन चालत राहतात, तसं परमेश्वराने त्या मिसर देशातून इस्रायल लोकांना काय केलं होतं? बाहेर काढलं. किती लोक होते? 30 लाख लोक. किती लोक होते? 40 वर्ष परमेश्वर त्यांना काय केलं? सांभाळलं. किती वर्ष? 40 वर्ष. परमेश्वर त्यांना एवढा सांभाळत होता, त्यांना चांगलं खायला दिलं, त्यांना चांगल्या सगळ्या गोष्टी दिल्या, तरी ते देवाविरुद्ध काय करत होते?
तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, तुम्ही एक असे राष्ट्र आहात ज्या तुमच्या जीवनामध्ये ज्या ब्लेसिंग्स आहेत ना त्या रिफ्लेक्ट करणारे कशाला, जगातल्या लोकांना. हालेलुया. म्हणजे जगातले लोक जे आहेत ना ते कोणाकडे बघतील आणि ते काय म्हणतील, हे खरे काय खूप जास्त कशामुळे आशीर्वादित आहे, कारण हे कोणासोबत जुडलेले, जिवंत कोणासोबत, हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणून सांगितलं पवित्र राष्ट्र देवाचे स्वतःचे लोक असे आहात. कोणाचे लोक आहेत आपण, देवाचे लोक. पहिले कोणतं आहे, निवडलेला वंश, नंतर राजकीय काय, याजक, नंतर काय सांगितलंय, पवित्र राष्ट्र काय आहेत आपण, पवित्र राष्ट्र. आणि नंतर काय सांगितलंय, देवाचे स्वतःचे काय आहे. कोणाचे लोक आहेत आपण, देवाचे. कोणाचे लोक आहे, देवाचे. कोणाचे लोक आहे, देवाचे. आपल्यातून कोण दिसला पाहिजे, देव. कोण दिसला पाहिजे, देव. सैतानाचे लोक सांगितलंय, नाही. तुम्ही सैतानाचे लोक आहे म्हणून करा भांडण, करा द्या शिव्या, ओरडा मोठमोठ्याने, चालू द्या किरकिऱ्या, चालू द्या भांडणं. कोणाचे लोक आहेत आपण, देवाचे. देवाचे लोक अशा गोष्टी करता का, देवाचे लोक काय करता, प्रीती करता, काय करता, हालेलुया. हालेलुया. याला काय सांगितलं, पवित्र राष्ट्र देवाचे स्वतःचे लोक असे आहात यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून, कशातून, कशातून काढलं देवाने आपल्याला, कशातून काढलं आपल्याला, आपण पण पापात होतो, आपण पण श्रापात होतो, आपण पण त्या गरिबीमध्ये होतो, आपण पण त्या अंधकारामध्ये होतो, पण देवाने आपल्याला त्या अंधकारातून काढून कशामध्ये आणलंय, आपल्या अद्भुत प्रकाशामध्ये. कशामध्ये आणलंय, अद्भुत प्रकाश. कशामध्ये आणलंय, अद्भुत प्रकाशामध्ये. तुम्ही आणि मी कशाचे लोक आहोत तुम्हाला माहिती, कशाचे लोक आहे, प्रकाशाचे. कशाचे लोक आहे, प्रकाशाचे. आपल्यातून काय दिसलं पाहिजे लोकांना, प्रकाश. काय दिसला पाहिजे. प्रकाश. त्यामुळं प्रियांनो खूप गरजेचं आहे की आपण नेहमी या गोष्टींना जपणं खूप गरजेचं आहे. कारण आपण कशाचे लोक आहोत, प्रकाशाचे. कशाचे लोक आहेत आपण, म्हणून पुढे काय सांगितलंय, आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही काय करत राहावं, कोणाचे गुण प्रसिद्ध करायचे, कोणाचे, परमेश्वराचे. कोणाचे, परमेश्वराचे. देवाचे गुण आपल्यातून दिसणं खूप काय गरजेचं. दिसतं का, आपल्यातून देवाचे गुण दिसतं का, हालेलुया हालेलुया. हालेलुया. काय दिसणं गरजेचं आपल्यातून, गुण. कोणाचे गुण दिसले पाहिजे, देवाचे गुण. एक खूप मोठी गोष्ट आहे की आपल्यामधनं देवाचे गुण जे आहेत ना ते दिसणं खूप काय आहे. जर तुमच्यातून देवाचे गुण दिसत नाहीये ना, तुम्ही नेहमी लक्ष ठेवा, खूप मोठ्या ट्रबल मध्ये आपण दिसणार, खूप मोठ्या अडचणीमध्ये आपण काय होणार आहे. मी मागच्याच काय म्हणलो, आपण ख्रिस्ताचे आहोत पण आपण कशामध्ये नाहीये, आपण येशूचे लोक आहोत पण आपण येशूमध्ये जर नाहीये तर मी तुम्हाला सांगतो फक्त नावापुरते कोणाचे लोक आहेत, फक्त कशाचे लोक आहेत, हालेलुया. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, गुण दिसणं खूप काय, गुण जर दिसले नाही ना, मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस न्याय होणार आहे, शेवट काय होणार आहे, ज्यावेळेस न्याय होणार आहे ना, जर तुम्ही आज सुधारले नाही, आज तुमच्यातून गुण दिसले नाही, आज तुम्ही तुमचं मन फिरवलं नाही, आज तुम्ही तुमचं पाप सोडवलं नाही, आज तुम्ही गोष्टी तुमच्या सोडल्या नाही, अजून त्याच गोष्टीला धरून बसले, हे माझं आहे, मी कोणाला देणार नाही, याचा माझा जीव गुंतलाय, मी मरण पण हे काय करणार नाही. मी तुम्हाला सांगतो शेवटी ज्यावेळेस न्याय होणार आहे ना, डिफिकल्ट होणार त्या गोष्टी. हालेलुया. तुम्हाला आणि मला देवाने यासाठी पाठवलंय, देवाने यासाठी निवडलंय, तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात, तुमच्यामधनं रिफ्लेक्ट झाले पाहिजे परमेश्वराचे काय गुण दिसले पाहिजे. काय दिसले पाहिजे, जर तुमच्यामध्ये ते गुण नाहीयेत, तुमच्यामध्ये काय नाहीये आणि तुमच्यातून दिसत नाहीयेत ना, तर मग मी तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्हाला माहितीये जो न्याय होणार आहे त्या सगळ्यात जास्त भयानक परिस्थिती होणार. हालेलुया. एक वचन बघा, प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय
प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय आणि 36वा वचन वाचूया आपण. याकोबमध्ये तबिथा उर्फ दुर्कस या नावाची कोणी एक शिष्या होती. ती सत्कृत्ये व दान धर्म करण्यात तत्पर असे. बस काय सांगितलंय? जे गुण मी तुम्हाला सांगत आहे त्याच्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे. जे गुण आपल्यामध्ये पण ते दिसणं गरजेचं आहे. इथं काय झालं? यापोमध्ये तबिथा उर्फ दुर्कस या नावाची कोणी एक शिष्य होती. कोण होती? एक येशूची शिष्य होती. आणि तुम्हाला माहितीये ती सत्कृत्य व दान धर्म करण्यात काय होती? तत्पर. काय करत होती ती? पहिले काय करत होती? सत्कृत्ये. काय करत होती? सत्कृत्ये. तुमचे जे चांगले काम आहे ना हे गवाही देणारे तुमच्या कामाची आणि परमेश्वर पण तुमच्या या गोष्टींची काय करणार आहे? नोंद ठेवणार. काय ठेवणार आहे? तुम्ही या गावात राहते, तुम्ही या एरियामध्ये राहते आणि तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवते आणि तुमच्यामध्ये जर एक गुण नाहीये, तुमच्यामध्ये काय नाहीये, तुमचं नाव घेणं किंवा स्वतःला ख्रिस्ती म्हणवणं काय व्यर्थ. काय आणि याच्यामुळे कोणी लोक येशूकडे येणार पण नाही. तुम्हाला कोणाला सुवार्थ सांगण्याची पण गरज नाही, तुम्ही स्वतः सुवार्थ येशू. हालेलुया. लोक तुमच्याकडे अगोदर बघतात. लोक कोणाकडे बघता? अगोदर आपल्याकडे. कोणाकडे बघता? त्यानंतर अट्रॅक्ट होता कोणाकडे येण्यासाठी? परमेश्वर. पण तुमच्यामध्ये जर सत्कृत्य करता येत नाही तुम्हाला किंवा तुम्ही दान धर्म करण्यामध्ये तत्पर नाहीये, तर मी तुम्हाला सांगतो इथं काय झालं होतं? तबिथा नावाची एक शिष्य होती. ती सत्कृत्य करण्यात आणि दान धर्म करण्यात काय होती? तत्पर. करत नव्हती. तिथे करण्यामध्ये काय होती? ती पुढं होती. करण्यामध्ये खूप काय होती? प्रियांनो, या जगामध्ये आपण काहीच घेऊन आलेलो नाही. आणि या जगातून काही घेऊन जायचंय का? नाही. त्याच्यामध्ये जीव अडकवण्याचं काही काम आहे का? हालेलुया. 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 तुम्ही जेवढा जीव या गोष्टींमध्ये अडकवणार आहेत, मटेरियल्स थिंग्स मध्ये, या गोष्टी सगळ्या एकदम शून्य आहेत. या सगळ्या गोष्टी काय आहेत? हालेलुया. हालेलुया. या गोष्टी कशा आहेत? शून्य आहेत. जर तुमचं प्रेम आहे जगातल्या गोष्टींवर आहे ना, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवावर प्रेम नाही करू शकत. कोणावर प्रेम नाही करू शकत. आणि जर देवावर तुमचं प्रेम आहे ना, तर तुम्ही या गोष्टींवर कधीच तुमचं प्रेम राहणार नाही. ते राहू या न राहू. हालेलुया. 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 आज तुमच्याकडे काय आहे किंवा तुमच्याकडे काय नाही राहणार यामध्ये इम्पॉर्टंट नाहीये, पण तुमचं प्रेम नेहमी कोणावर राहणार आहे? कोणावर राहणार आहे? हालेलुया. मग ही जी शिष्य होती तबिथा नावाची आणि ती सत्कृत्य व दान धर्म करण्यात काय होती? तत्पर होती. म्हणजे आपल्याला आपण येशू ख्रिस्ताचे जे आपण याजक आहे, पवित्र राष्ट्र आहे, परमेश्वराचे निवडलेले स्वतःचे लोक आहेत, तर आपल्याला आपल्यातले जे गुण आहेत ते प्रसिद्ध झाले पाहिजे. खूप महत्वाचं. हालेलुया. तुमच्या दारामध्ये एखादा भिकारी पण येतोय भीक मागायला आणि तुम्हाला कळतंय की तो खूप एकदम गरीब आहे, त्याला खरंच त्याच्यामध्ये कुवत नाही खाण्याची किंवा काहीच नाही, आणि तुम्ही त्याला खायला पण नाही देते, तुम्ही त्याच्यावर दया नाही करत आहे, म्हणजे तुमच्यामध्ये अजून काय नाहीये? प्रेम नाही. काय नाही तुमच्यामध्ये? हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं? होईल तर तुम्ही एका घराचं काय करावं? चांगलं करावं. एका घराचं काय करावं? हालेलुया. आणि आपण काय करतो? होईल तर चांगलं तर करणं होत नाही, वाईट मात्र काय? एखादा भिकारी जरी रोडावर आला आपल्या दारामध्ये तर आपण काय म्हणतो? खालची जी असेल ना एखादी पोळी, कधीची खालची संध्याकाळची कोण नसन खाल्ली ना, ती पोळी घेऊन ये आणि ती त्याला काय कर? का बरं? तो माणूस नाहीये का? का बरं त्याला जीव नाहीये का? हालेलुया. हालेलुया. एक पोळी खूप काही मोठी गोष्ट होणार आहे का? हालेलुया. हे तर लय मोठी गोष्ट सांगितली. घरामध्ये एखादी सासू जरी असली ना, बिचारी म्हातारी जरी असली तर तिला एक पोळी देणं सुद्धा खूप काय होऊन जातं? हालेलुया. करायची ती गोष्ट लांबच राहिली. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आपण सत्कृत्य दान धर्म करण्यामध्ये काय असलं पाहिजे? जर आपला जीव जर गुंतलाय ना पैशात या गोष्टीमध्ये, कारण मी तुम्हाला सांगतो जे तुम्ही पेरणार आहे का तेच काय होणार आहे? ज्या ज्या गोष्टी तुम्ही पेरणार आहे ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होणार आहे? त्या तुम्हाला भोगायच्या. त्या गोष्टी काय करायच्या? त्या गोष्टीचा तुम्हाला त्रासातून तुम्हाला त्या गोष्टीतून जावं लागणार आहे.
हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचा जो न्याय आहे तो वाट बघत आहे. काय करत आहे? परमेश्वर धीराने सहन करत आहे. न्याय लगेच नाही होणार आहे. एखादा व्यक्ती चुकीची गोष्ट करत आहे, पाप करत आहे, त्याला कोणी बघत नाही, त्याला वाटतंय सगळ्यांचे डोळे काय एकदम बंद आहे. हालेलुया. हालेलुया. आणि देव पण लगेच त्याच्यावर रोष आणत नाही, देव लगेच त्याच्यावर दंड आणत नाही आणि लगेच त्याला काही होत नाही. समजून घ्या, ज्यावेळेस न्याय होणार आहे ना, हालेलुया, पूर्ण पिढीवर पण न्याय. हालेलुया. तुम्हाला कोणी रोखत नाही, तुम्ही पाप करता नाही, तुम्हाला वाटत आहे तुम्ही सर्रास पाप करत आहे आणि तुम्हाला वाटत आहे आपल्याला कोण बघत आहे, आपलं चालू आहे पाप करणं. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीवर सुद्धा त्याचा दंड ओढवण्यात जाणार. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, गोष्ट खूप महत्वाची. म्हणून तर काय सांगितलं, तबिता नावाची जी दुर्कस नावाची जी शिष्या होती ती मेली होती, पण ती कशामध्ये तत्पर होती? सत्कृत्य करण्यामध्ये. कशामध्ये तत्पर होती? आणि दान धर्म करण्यामध्ये तत्पर होती. पुढे असे झाले की ते दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्याने ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यायला उशीर करू नका. तेव्हा पेत्र त्यांच्या बरोबर गेला. तो तेथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्याच्या बरोबर होती. तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. हालेलुया. जी दुर्कस आहे ते दान धर्म करण्यामध्ये तत्पर होती, सत्कृत्य करण्यामध्ये तत्पर होती, देवाच्या कामामध्ये तत्पर होती. आणि ज्यावेळेस ती काय झाली होती? मेली होती. ती काय झाली होती? आणि मेल्यानंतर तिथं काही विधवा होत्या आणि त्यांनी काही लोकांनी ऐकलं की पेत्र या ठिकाणी आलेला आहे. त्याच्या शिष्यानी त्या पेत्राला पाठवलं त्याला बोलून आणण्यासाठी. आणि तो पेत्र तिथं आला. तर तुम्हाला माहितीये ही जी मेलेली आहे दुर्कस आहे, ही तर मेलेली आहे, पण हिनं जे केलेले चांगले काम आहे ते काम काय देत होते तुम्हाला माहिती? गवाही देत होते. काय देत होते? काम असे करा त्या गोष्टीनं काय दिलेलं पाहिजे? गवाही दिली. साक्ष देणं खूप काय असे नाही म्हणले पाहिजे बरं झालं गेला ते साऱ्या गावाला काय होता. हालेलुया. असं काही असेल तर मी तुम्हाला सांगतो सुधारण्याची खूप काय. हालेलुया. तर तुम्हाला माहितीये प्रियांनो, जे अंगरखे व जे वस्त्रे करीत असे ते त्यांनी त्याला दाखवले. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली आणि मग कुंडीकडे वळून म्हटले, तबिते उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. पेत्राला पाहून ती काय नाही? तुमचे काम चांगले, तुमच्या गोष्टी चांगल्या आहेत, तुम्ही खरंच परमेश्वरासाठी कंपॅशन घेऊन काहीतरी करत आहे, तुम्ही परमेश्वराच्या गुणांना प्रसिद्ध करत आहे, परमेश्वर तुम्हाला मृत्यूच्या दारातून सुद्धा बाहेर काढणार. हालेलुया. 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 परमेश्वराने तुम्हाला माहितीये पेत्राच्या द्वारे दुर्कसला जी तबिता होती तिला काय केलं? काय केलं? कशामुळं? की जे गुण आहेत तिच्यामध्ये ते काय होते? प्रसिद्ध होते. काय होते? प्रियांनो, तुम्ही आणि मी आपण सगळे कशाचे लोक आहोत? प्रकाशाचे. कशाचे लोक आहेत? जसा येशू ख्रिस्त जगामध्ये होता त्याच्यामध्ये जी ममता होती, त्याच्यामध्ये जी करुणा होती, तो जसं सगळ्यांना प्रेम करत होता, त्याच्या गुणांना समजून घेणं खूप काय, त्याच्यामध्ये चालणं खूप काय. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जे तुम्ही ज्या ज्या गोष्टी करणार आहेत, जसं जसं तुम्ही वागणार आहेत, जसं जसं तुम्ही इथं राहणार आहेत, सगळ्या गोष्टी तुमच्या काय देणार आहेत? साक्ष देणार आहेत. काय देणार आहेत? फक्त इथं साक्ष म्हणून नाही देणार आहेत, तर तुमच्या त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात? हालेलुया. म्हणून देवाला भिवून वागणं खूप काय, म्हणून हे खूप महत्वाचं आहे. बायबल मध्ये असे काही लोक होऊन गेलेले आहेत की खरंच त्यांनी परमेश्वरासाठी खूप गोष्टींना काय केलेलं आहे? सहन केलेलं आहे. खूप छळांना सहन केलेलं आहे. खूप गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला काय वाटतं, या जगामध्ये देवाने आपल्याला याच्यासाठी ठेवलंय काय? की फक्त काय खावं, काय प्यावं आणि काय करावं? दिवसभर फक्त कशामध्ये लागलेलो असलो पाहिजे आपण?
कमवण्याच्या चक्करमध्ये कशामध्ये लागलो पाहिजे फक्त ज्यांनी ज्यांनी लेख कमवलंय का त्यांना जाऊन फक्त विचारा आज त्यांच्यामध्ये समाधान आहे का म्हणून. काय त्यांच्यामध्ये ते फक्त एकच म्हणतील, काय म्हणतील, तुम्ही जास्त कमवू नका, तुम्ही जास्त करू नका, जे आहे त्याच्यामध्ये काय राहा. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, देवाने या जगामध्ये यासाठी ठेवलंय की तुम्ही देवासाठी ज्या ज्या गोष्टी करणार आहात, काय करणार आहेत, ज्या ज्या गोष्टी तुम्ही काय करणार आहेत त्याची नोंद केल्या जाणार. त्याची काय केल्या जाणार आहे. तुम्ही जेवढे जास्त पळाल, लोकांना सुवार्ता सांगाल, तेवढे लोक कोणाच्या राज्यामध्ये येतील. जेवढं तुम्ही प्रीच कराल, जेवढं तुम्ही वचन सांगाल, त्या वचनाच्या द्वारे लोक रिपेंडन्स करेल, पश्चाताप करेल आणि कोणाच्या राज्यामध्ये येतील. जे जे तुमच्याकडे आज जे टूल आहे, पैसा परमेश्वर तुम्हाला कशासाठी देतो मला सांगा. पैसा फक्त त्याच्यासाठी देतो की काय आपल्या गरजा पूर्ण कराव्यात आणि बस तेवढं झालं की संपलं. याच्यासाठी अजून परत कमवत बसावं, अजून जास्त वाढत बसावं, अजून गोष्टींच्या मागे लागावं, यासाठी पैसा देतो का. पैसा जो आहे ते टूल आहे, ते काय आहे, एक एक माध्यम आहे. पैसा फक्त एक काय आहे, पण लोकांनी पैशाला काय केलं, सर्वस्व. पैसा म्हणजे काय, जीवन. लोक काय म्हणतात, पैसा म्हणजे काय, पैसा फक्त एक मीडिया आहे, एक माध्यम आहे. तुमच्या जवळ जेवढं तुम्हाला सफिशियंट आहे तेवढं तुम्ही त्याचा काय करत आहे, वापर करत आहे आणि बाकीचा सगळा पैसा तुम्ही कशामध्ये लावते, परमेश्वराच्या. कशामध्ये लावते, परमेश्वर त्याला वाढवणार. परमेश्वर त्याला काय करणार आहे, कशामुळं. पैसा पण देव माणसाला कशासाठी देतो, सिंपल तुम्हाला सांगतो. तुम्हाला 1000 रुपयाची गरज, तुमची गरज किती, आणि देवाने तुम्हाला किती दिले, 5000. किती दिले तुम्हाला, 5000. मग तुमच्याकडे एक्स्ट्रा किती आलेले आता, 4. किती आलेले. आता तुमचं लगेच काय होतं, जे 1000 होते का, आता 4000 एक्स्ट्रा आलेत ना, मग आपल्या गरजा किती होऊन जातात, 5000. किती होऊन जातात. त्यासाठी पैसा दिला होता का, त्याला कशासाठी दिला होता. तुझी गरज 1000 होती ना, तू त्याला किती करू शकत होता, 2000. पण बाकीचे जे 2000 होते कोणामध्ये युज करू शकत होता, परमेश्वर. कशामध्ये, परमेश्वर माहित होता, अरे याला मी दिलंय, थोड्यामध्ये काय विश्वास. कशामध्ये, याची अजून जास्त काय करणार आहे, निवड. तो तुम्हाला अजून त्याच्यापेक्षा काय करणार आहे, वाढवणार. हालेलुया. हालेलुया. काय केलंय, थोडं मिळालंय का, त्यालाच काय केलंय, वाढवणार. परमेश्वराला नाही देणार. परमेश्वराला कोणाला दिलंय, मला मिळालं. आता मी कोणाला काय करणार नाही. कशामुळं, हे कोणाला दिलंय, प्रत्येकाला परमेश्वर ही गोष्ट देत असतो. परमेश्वर पारखणारा परमेश्वर. कसा परमेश्वर आहे, अब्रामाला पारखलं होतं परमेश्वर. कोणाला, अब्रामाला 99 वर्षामध्ये काय आला, मुलगा. किती वर्षामध्ये, आता मग त्याने त्याच्यावर किती प्रेम केलं पाहिजे. आणि परमेश्वर काय म्हणला, इसाक जो अब्राम तुझा जो मुलगा आहे त्याचं काय कर, अर्पण कर. काय कर, त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, नाही देणार देवा. आता काय करणार नाही, कारण एवढ्या वर्ष मी किती वर्ष थांबलो, 90. म्हातारा झालो, 90 वर्ष थांबलो आणि तो आता परत काय म्हणतोय, बलिदान. काय कर, त्यांनी त्याचं प्रेम कोणावर होतं, देण्यासाठी काय झालं, परमेश्वराने पूर्ण राष्ट्र त्याला. हालेलुया. आता काय सांगितलंय, ताऱ्या एवढी संतती आणि वाळूच्या कणा एवढी संतती मी तुला काय करत आहे. हालेलुया. सगळ्यात लोकांच्या जीवनामध्ये आज जर ब्लेसिंग्स नाहीये, आज लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाहीये, मागचं कारण काय तुम्हाला माहितीये, आपण देवाबरोबर काय नाहीये, विश्वास. काय नाही देवाबरोबर. जर तुम्ही देवाबरोबर विश्वासू आहे, जे गोष्टी तुम्हाला आज दिलेल्या परमेश्वराने, त्या कशासाठी दिल्यात तुम्हाला माहितीये, तुम्ही चांगले कृत्य करण्यामध्ये तत्पर असता. कशामध्ये तत्पर असावं, कशामध्ये असावं. तुम्ही एखाद्या विधवा स्त्री, म्हातारी, तिच्याकडून काहीच होत नाही, तिला लेकरं बाळ नाही, तिला तुम्ही सांभाळत आहे, तिला तुम्ही सपोर्ट करत आहे. बायबलमध्ये अशा गोष्टी लावलेल्या आहेत, एक व्यवस्था लावून दिलेली की जे
विधवा आहेत, जे म्हातारे आहेत, ज्यांना काहीच होत नाहीये, त्यांना तुम्ही काय करा, सपोर्ट करा त्या गोष्टींसाठी. हालेलुया. म्हणजे अशा पद्धतीचे तुम्ही जर सत्कृत्य करत आहेत आणि त्या कृत्यांमध्ये तुम्ही तत्पर आहेत, काय तुम्ही त्या गोष्टींमध्ये. हालेलुया. तुम्हाला सांगतो प्रियांनो, परमेश्वर तुमच्या त्या गोष्टींची नोंद घेणार, त्या गोष्टींची काय ठेवणार आहे. तुम्ही जर छोट्या गोष्टींमध्ये विश्वास उडाणार आहे ना, तर तुमचे पुष्कळांवर काय करणार आहे, निवड. हालेलुया. आज तुम्ही एवढ्यातच का बरं स्टॉप झाले, तुम्हाला माहितीये आपल्याकडे जेवढा आपला फायनान्स एवढाच आहे, आपण एवढ्यातच का बरं स्टॉप झालोय. आणि आपलं प्रेम कशावर आहे, त्या गोष्टी कशावर आपलं प्रेम. हालेलुया. आपलं प्रेम कोणावर असलं पाहिजे, कोणावर असलं पाहिजे. देवा तुम्हाला देतेस ना, मी पण तुला देण्यासाठी काही. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही तुमचा जीव जर त्याच्यामध्ये गुंतवला, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादांना काय करू शकणार नाही, बघू शकणार नाही. म्हणून आपल्यातले जे गुण आहेत ते काय करणं गरजेचं आहे, प्रसिद्ध करणं. मग आपण बघतो, पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढून आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग कुंडीकडे वळून म्हटले, तभी ते उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विद्वांना बोलून त्यांच्या पुढे तिला सजीव असे उभे केले. कसं उभं केलं, काय झालेली होती, तिच्या कशाने तिला जिवंत केलं, विश्वासाने आणि तिच्या कृत्याने तिला काय केलं. हालेलुया. मरणाला सुद्धा तिथं काय व्हावं लागलं. तर तुम्ही अशा पद्धतीने जीवन जगणारे, सत्कृत्य करत, चांगले तुमचे परमेश्वरामध्ये गुण प्रसिद्ध करत, तुमची गुणांची गवाही लोकांनी देणं गरजेचं. हालेलुया. कोणी देणं गरजेचं आहे. खरंच ती बहीण एवढी चांगली आहे ना, की तिच्या स्वभाव, तिचं मन, तिच्या सगळ्या गोष्टी एकदम काय चांगल्या. बहिणीच्या, त्या भावाच्या, त्यांच्या घराच्या, त्या परिवाराच्या. हालेलुया. हालेलुया. तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही खऱ्या अर्थाने कोणामध्ये चालत आहे, परमेश्वर. येशू कुठली जात बद्दल आला नाही, धर्म बद्दल आला नाही, कुठला धर्म प्रस्थापित करायला आला नाही. कशासाठी आला तुम्हाला माहिती, या गोष्टींमध्ये लोकांना चालवण्यासाठी, की आपण परमेश्वराचे काय प्रसिद्ध करणं, गुण प्रसिद्ध करणं. काय प्रसिद्ध करणं. जर तुम्ही गुण प्रसिद्ध करत नाही, तर तुमच्यामुळे जर परमेश्वराच्या नावाची काय होते, निंदा होते. काय होते, काय होते, मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनावर आशीर्वादाच्या ऐवजी काय यायला लागतात, काय यायला लागतात. म्हणून हे समजणं खूप काय, समजलं सगळ्यांना. आपल्याला, आपण खरंच परमेश्वराचे खूप निवडलेले, खूप चांगले लोक आहात आणि आपल्याला दिवसेंदिवस या गुणांमध्ये काय करायचंय, वाढायचंय. फक्त असं नाही, आता सत्कृत्य केले, या महिन्यात केले, डिसेंबर मध्ये क्रिसमस आलाय आणि पुढचे सगळे जानेवारी फेब्रुवारी मध्ये काहीच नाही, स्टॉप. परत पुढचा क्रिसमस आला, अरे मग लगेच आला आपल्यातला येशू जागा आला, लगेच सगळ्यांना द्या. आता तुम्ही बघा, आता क्रिसमस राहील, आता सगळ्या लोकांचे गुण असे प्रसिद्ध व्हायला लागते. लगेच कोणी शाली वाटण, कोणी लगेच हे वाटण, कोणी लगेच ते वाटण. हालेलुया. मग पूर्ण वर्षभर काहीच नाही. दारामध्ये कोणी भिकारी जरी आला, त्याला लवकर काय करणार नाही, पुढं पुढं आमच्याकडेच नाही खायला, अजून दोन चार त्याला काय करतील, अजून दोन चार शब्द बोलतील. हालेलुया. खरंच मी तुम्हाला सांगतो, ह्या जर गोष्टी आपण करत आहे, आपण आपल्याला सुधारण्याची खूप काय चान्स या, हा काय आपल्याला चान्सला, हे अपॉर्च्युनिटी, हे काय आपल्या समोर एक स्वर्ण संधी आहे, त्याला उपयोगात आणणं खूप काय. जर तुम्ही तुमचं तेच वागणं जर सोडत नाहीये ना, तुम्ही तुमच्या त्याच गोष्टी जर सोडत नाहीये, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खूप मोठ्या दंडाला परमेश्वराच्या काय जाणार आहे, सामोरे जाणार. हालेलुया. जे लोक या नियमांमध्ये, या व्यवस्थेमध्ये चालतील ना, त्यांच्या जीवनामध्ये काय राहणार आहे, आशीर्वाद. जे लोक कशामध्ये चालतील, या गोष्टींमध्ये, कशामध्ये, नाही परमेश्वर बोलतोय, त्याचं वचन सांगतोय, की आपल्यातून परमेश्वराचे काय दिसले पाहिजे, गुण. आणि जे म्हणतील नाही चाललंय ना आपलं, चालू दे, जसं चालू होतं का. मी तुम्हाला सांगतो, जे या गुणांमध्ये चालतील, सुप्रीमली ब्लेस होतील, ते काय होतील, आशीर्वादित होतील.
ते काय होतील? आशीर्वाद. आणि जे म्हणतील काही घेणं आपल्याला जे चाललंय का आपलं चालू द्या, त्यांच्या जीवनामध्ये काय येणार नाही? काय नाही येणार? हालेलुया. म्हणून या गोष्टी खूप काय समजलं सगळ्यांना. मग कोणावर प्रेम करणार आहे? कोणावर प्रेम करणार आहे? कोणावर प्रेम करणार आहे? नेहमी सांगत असतो, ज्यावेळेस तुमच्याकडे खूप जास्त येणार आहे त्यास परमेश्वराला देण्यासाठी नेहमी काय राहा तत्पर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी आता 2-3 दिवसापूर्वी प्रेयर करत होतो आणि मला माझ्या अंतःकरणात असं आलं की मी खूप जास्त पैशाच्या मागे लागलो. कशाच्या मागे लागलो? आणि मग मी प्रेयर करत होतो आणि देवाच्या आत्म्याने माझ्या अंतःकरणामध्ये टाकलं, तुझ्याकडे जे काय असेल तुझ्या अकाउंटला तेवढे सगळे काय कर, देवाच्या राज्यामध्ये ऑफरिंग मध्ये काय कर, टाकून दे. मी प्रार्थना करत होतो, डोळे बंद केले, प्रार्थना करते. मी देवाला काय बोललो तुम्हाला म्हणजे, देवा मी या गोष्टींवर प्रेम नाही करत, मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. आणि जेवढे माझ्या अकाउंटला होते तेवढे सगळे मी काय केले, टाकून दिले. कशामध्ये? ऑफरिंग मध्ये. आणि खरंच मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर देवाने अद्भुतरित्या काय केले, ब्लेसिंग सोबत. आता सध्या अशी चढावड लागलेली, परमेश्वर देते आणि मी देवाच्या राज्यामध्ये काय करत आहे. देव मला काय म्हणलं तुम्हाला माहिती, ज्यावेळेस मी तुमची लिव्हिंग स्टाईल वाढवेल, तुझं काय वाढवेल म्हणे, तुमचं ज्यावेळेस राहण्याच्या गोष्टींना काय करेल, वाढवेल ना, त्यावेळेस तुम्ही तुमच्या देण्याच्या गोष्टींना पण वाढवणं काय. जे मी आज तुम्हाला सगळं सांगत होतो, मी या काही गोष्टी या दिवसांमध्ये मी अनुभव केलेले आहेत की आपल्याला जेवढी गोष्टीची गरज आहे तेवढं तुम्ही काय राहा, त्याच्याबरोबर विश्वास होता. म्हणजे एक्साइट जे तुम्हाला जास्त प्रमाणात परमेश्वर दिलंय ते यासाठी नाही दिलं की ते तुमच्याच येऊ द्या. सगळं काय जे आहे ना गरजेचं तिथपर्यंत तुम्ही तिथपर्यंत सीमित राहा आणि जे एक्स्ट्रा तुम्हाला परमेश्वर दिलंय ते देवाच्या राज्यामध्ये करून देव तुमच्या बरोबर विश्वास. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, त्यामुळे मी माझ्या बिझनेसची नेटवर्क तुम्हाला सांगतो 1/2 CR पर्यंत, अर्ध्या करोडपर्यंत बघितले. हालेलुया. आणि खूप लवकर 1 करोडच्या पुढे म्हणता. किती महिन्यामध्ये? फक्त 2 महिने. हालेलुया. कशामुळे गोष्ट झाली? कारण देवाने जे प्रिन्सिपल ठरवलेले तो वचनाचा पक्का असा परमेश्वर. कसा परमेश्वर आहे? तुम्ही त्याला देण्यामध्ये बिलीव्ह करणार आहे, तुम्ही देत राहणार. देवा मला मागच्या महिन्यामध्ये सांगितलं, मी म्हणलं देवा मला वाढवायचे सगळ्या गोष्टींना, काय करू? देव काय म्हणे, तुझ्या देण्याच्या गोष्टींना तू वाढव. काय? तुझ्या देण्याच्या गोष्टींना काय कर. मी खरंच स्टार्ट केलं काय करण्यासाठी. मी जे ऑफरिंग पहिले कमी पेरत होतो देवाच्या राज्यामध्ये, अजून जास्त त्याच्यामध्ये काय केली, वाढ केली आणि काय करायला लागलो, वाढायला लागलो. खरंच मी तुम्हाला सांगतो, देव पण काय करायला लागला, द्यायला लागला. आणि सगळ्यांसाठी हा सिद्धांत देव असा परमेश्वर, तुम्ही एखाद्या माणसाला द्याल ना, तो तुमचे उपकार काय करून टाकल, विसरून तो काय होऊन जाईल. तुम्ही जर परमेश्वराला देणार आहे कधीच काय करणार नाही, तुम्हाला अजून जास्त देणार. हालेलुया. अजून जास्त काय करणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, मी मागं पण जे प्रीच करत होतो, एका शारीरिक माणसाला 12 घंटे काम करायचं. किती घंटे काम करायचंय? किती घंटे काम करायचंय? 12 घंटे काम करत आहे. महिनाभर ते पेमेंट कमवण्यासाठी तो किती घालवते? पूर्ण महिना घालवते. आणि जो आत्मिक माणूस आहे तो फक्त 2 घंटे ते काम करते. किती घंटे? तो त्या महिन्याभराच्या पेमेंटला 2 घंटे. हालेलुया. आत्मिक जीवनाचा सिद्धांत. आत्मिक जीवनाचा काय? मी देवाला एकच म्हणतो, काय तुम्हाला माहिती आहे, गोष्टी इम्पॉर्टंट नाही की आपल्याकडे काय किंवा आपल्याकडे काय नाही. इम्पॉर्टंट कोण आहे तुम्हाला माहिती आहे? कोण इम्पॉर्टंट आहे? परमेश्वर. तुमच्याकडे आज किती काय आहे किंवा किती काय नाहीये त्याकडे बघण्यापेक्षा देवावर प्रेम करत राहणं हे बघणं खूप काय आहे. आपले काय काय गोष्टी दिसणं गरजेचं आहे. आपले गुण प्रसिद्ध होणं खूप काय आहे. आपल्या गल्लीतले लोकच आपल्याला नाव ठेवत आहे. विचार करा, आपल्या एरियातले लोक जर आपल्याला नाव ठेवत आहे, विचार करण्यासारखी गोष्ट. हालेलुया. हालेलुया. घरातलेच लोक आपल्याला नाव ठेवते, काही कामाचं नाहीये, काहीच नाहीये, मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला प्रेयर मध्ये, आपल्याला वचनामध्ये, आपल्याला परमेश्वराच्या सहभागितेमध्ये वाढणं खूप काय आहे. आणि आपल्याला परमेश्वराला धरून राहणं खूप काय आहे. आणि आपले जे गुण आहेत आपल्यामधले, ते गुण परमेश्वराला, एक एक गुणाला परमेश्वरा समोर ठेवून देवाला बोलणं, देवा माझ्यामध्ये ही गोष्ट आहे, ही माझ्यातून मी नाही काढू शकत,
तू माझ्यातून ही गोष्ट काय कर, माझ्यामध्ये स्वभाव आहे खोटं बोलण्याचा, जेव्हा मी नाही काढू शकत हा स्वभाव, पण तू मला बदल, तू माझ्यातून या गोष्टीला काय कर, दूर कर. परमेश्वर काढणार आहे. पण जर तुम्ही नाही, मी नाही करत आहे आणि असं म्हणून पुढे जाते, तर तुम्ही अजून त्या पापावर काय करत आहे, अजून पांघरून टाकत आहे आणि ते पाप वाढत, ते पाप काय होते, ते असं वाढणार आहे, एक दिवस तुम्हाला ते पाप काय करणार आहे, गिळून टाकणार. काय करून टाकणार आहे, हालेलुया. म्हणून जे जे गुण आपल्यामध्ये, मी निंदा करत आहे प्रभू, मला नाहीये, बायबल मध्ये सांगितलं निंदा करणं म्हणजे आपण सैतानाच्या हातामध्ये पडत आहे, तर प्रभू माझ्यामध्ये हा गुण आहे, हा माझ्यामधून तू काय कर, हालेलुया. परमेश्वर तो गुण आपल्यामधून काय करेल. तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी परमेश्वराकडे येऊन त्याला बोलणार आहे, आणि प्रभू मला तुझ्या उपयोगाचं पात्र, जसं तुझ्यामध्ये जे गुण आहेत ते गुण माझ्यामध्ये दिसावेत, यासाठी तुम्हाला काय कर, तयार. देव त्या पद्धतीने तुम्हाला काय करणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आपल्यातून काय दिसणं गरजेचं आहे, आपले परमेश्वराचे गुण दिसणं खूप काय आहे. त्यावेळेसच तुम्ही खऱ्या अर्थाने कोणाला खुश करणारे बनणार आहे, तुमच्या जीवनामध्ये काय येणार आहे, आशीर्वाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती जण या पद्धतीने करणार आहे. या पद्धतीने करण्यासाठी काय करायचं तुम्हाला माहिती आहे, जेवढं जास्त कशामध्ये राहाल, वचनामध्ये. कशामध्ये राहाल, जेवढा जास्त मोबाईल मध्ये राहाल तेव्हा तेवढे गुण येतील का, मोबाईल मध्ये गुण येतील. कोणते गुण येतील, रील्स कशा बनवता, पिक्चर कसे असतात, हिरो हिरोईन कसे असतात, त्यांचे कपडे कसे असतात, मग ते काय येतील, आपले तसे बनवतात. हालेलुया. जेवढं बायबल वाचत राहू तेवढे सगळ्या परमेश्वराचे जे गुण परमेश्वर सांगितले, ते गुण कोणामध्ये येणार आहे. हालेलुया, हालेलुया. या प्रेरणा आपण आपले नेत्र बंद करूया. स्वर्गीय पिता, आम्ही प्रार्थना करतो प्रभू, की खरंच आमचं निवडलेलं, आम्हाला तुम्ही निवडलेलं एक राजकीय वंश प्रभू, याजक गण आहोत परमेश्वरा. परमेश्वरा आमचा पिता आहे प्रभू. प्रभू तू आम्हाला अंधाराच्या त्या सत्तेतून बाहेर काढलंस प्रभू. तू आम्हाला त्या अद्भुत अशा प्रकाशामध्ये पाचारण केलेले प्रभू, ते आम्ही प्रसिद्ध होऊन तुझे गुण परमेश्वर या जगामध्ये प्रकट करावे प्रभू. सहाय्य कर परमेश्वर. असं प्रभू आम्ही बघितलं, ते दुर्कस होती परमेश्वर, सत्कृत्य करण्यामध्ये आणि सगळ्यात चांगल्या कामांमध्ये तत्पर होती प्रभू, दान धर्मामध्ये तत्पर होती प्रभू. आम्ही पण प्रभू या गोष्टींमध्ये तत्पर व्हावं परमेश्वर. ते आमचे गुण परमेश्वरात ते बघून प्रभू तुझा महिमा आणि गौरव व्हावा परमेश्वर. तुझ्या नावाची निंदा होऊ नये, किंवा तुझं नाव कधी प्रभू खाली पडलं जाऊ नये, यासाठी प्रभू तू विशेष करून आम्हाला सांगितलं. मदत कर परमेश्वर. तू आमच्या मनाचं परमेश्वर नवीनीकरण कर प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे. तू आम्हाला आशीर्वाद कर. येशूच्या नावात मागतो म्हणून प्रयत्न.